पुढची बातमी गडचिरोलीहून. गडचिरोलीमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 4 मजली इमारत कोसळली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची इमारत अखेर जमीनदोस्त झाली. न्यायालयाच्या निर्णयानुसार बेकायदा इमारत नगरपंचायतीनं पाडली. काँग्रेस नेते आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी शहरातील बेकायदा इमारत अखेर गुरुवारी त्यांची जमीनदोस्त झाली. गेल्या काही दिवसांपासून या 4 मजली इमारतीला पाडण्याचं काम नगरपंचायतीकडून सुरू होतं. गुरुवारी नगरपंचायतीच्या पथकानं क्रेन ड्रिलच्या माध्यमातून इमारत जमीनदोस्त केली. याचवेळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळून भुईसपाट झाली. नगरपंचायतीची परवानगी नसतानाही तसंच राज्य महामार्गालगतच बांधकाम करताना नियमांचं उल्लंघन करून या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं. या प्रकरणी नगरपंचायतीनं अनेकदा अजय कंकडालवार यांना नोटीस बजावली, मात्र कोणतंही उत्तर न देता त्यांनी बांधकाम सुरू ठेवलं. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि अहेरी दिवाणी न्यायालय तसंच अहेरी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं इमारत पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे नगरपंचायतीनं चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ही इमारत भुईसपाट केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.